हॅलो नमस्ते. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे खास पुण्याहून जोशी सर आणि त्यांचा मित्र परिवार हा खास कोयना दर्शन करायला आलेत. आणि हे जे आपले जोशी सर आहेत त्यांचं बालपण कोयनानगरमध्येच गेलं. तर आजच्या टूरमध्ये आम्ही कोयनानगरमधील काही ठराविक जी पर्यटन स्थळे आहेत त्यांना भेट देणार आहे. त्यापैकी जे पहिलं ठिकाण आहे ते बॅकवॉटर पॉईंट आहे, तिकडे जायला निघालो. आणि हा त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. इकडे जात असताना हे बघा अशा प्रकारे ऑफ रोडिंग आहे, त्याचबरोबर कोयनेचं असं घनदाट जंगल आपल्याला बघायला मिळते. इकडे पोचल्यानंतर गाडी रस्त्यावरच पार्क केली आणि तिथून खालच्या बाजूला जे जंगलातून प्रवास करायचा होता तिकडे आम्ही जायला निघालो. तिकडे गेल्यानंतर हा बघा असा अथांग असा आपला शिवाजी सागर जलाशय. आणि तिथे गेल्यानंतर सर्वांना मोह आवरेना, मग सगळी आपापल्या मोबाईलमध्ये फोटो वगैरे घ्यायला लागली. एवढ्यात एक तिकडून बोट येताना आम्हाला दिसली. मग आम्ही त्या बोटवाल्याला रिक्वेस्ट केली की आम्हाला एक 10-15 मिनटं बोटीतून फिरवून आणा. त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला बोटीतून त्यांच्या फिरवून आणलं. छान असं आमचं बोटिंग चालू होतं. आणि बोटिंग चालू असताना मी एक पाणी बॉटल भरून घेतली आणि स्वच्छ सुंदर असा या पाण्याची सर्वांनी टेस्ट देखील घेतली. एक 10 मिनटाचं बोटिंग करून आम्ही पुन्हा किनाऱ्यावर आलो आणि त्या बोटिंग केले, त्यांचे आभार मानले आणि पुन्हा एकदा त्या जंगल सफारीचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही सनसेट बघण्यासाठी घाटमाता साईडला गेलो. पण घाटमाता साईडला जाईपर्यंत सनसेट झाला होता. मग त्यानंतर आम्ही इथेच एक छान भजी मिळतात आणि चहा यांचा आस्वाद घेतला. दुसऱ्या दिवशी आम्ही सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघण्यासाठी नवजाच्या या टनेलमधून पुढे गेलो. आणि पुढून जो नजारा दिसतोय तो तुम्ही बघालच. इथे गेल्यानंतर कोयना प्रकल्पाविषयी मी थोडक्यात सर्वांना माहिती दिली आणि इथे फोटोग्राफी देखील झाली. त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या पॉईंटला. कोयनेत येऊन कोयना धरणच बघितलं नाही तर मग काय उपयोग, म्हणून मी सर्वांना कोयना धरणाची भिंत जिथून जवळून पाहता येते अशा ठिकाणी घेऊन आलो आणि सर्वांना कोयना धरणाची संपूर्ण माहिती मी सांगितली. त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या पॉईंटला. यानंतर त्यांना जायचं होतं परतीच्या प्रवासाला, म्हणजेच पुण्याला जायचं होतं. मग म्हणलं जाता जाता आपल्या कोयनानगरमधील जमिनीत पिकणारी स्ट्रॉबेरीची चव तरी घेऊन जावा. मग त्यांना इथेच आपल्या हेळवाक रासाटी दरम्यान एक स्ट्रॉबेरी फार्म आहे, तिथे घेऊन गेलो. आणि तिथे गेल्यानंतर शेतातील ताजी ताजी स्ट्रॉबेरी त्यांना काढून द्यायला सांगितली. छानपैकी काकींनी स्ट्रॉबेरी आणून दिली. ही अशी एवढी फ्रेश स्ट्रॉबेरी बघून प्रत्येकजण घरी नेण्यासाठी अशा प्रकारे वेगळी करू लागले आणि बॉक्समध्ये पॅक करून घेतली. अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मिळून एकूण 10 ते 12 किलो स्ट्रॉबेरी इथे खरेदी केली. तुम्हालाही जर स्ट्रॉबेरी खरेदी करायची असेल तर नक्की एकदा या फार्मला भेट द्या. खूप छान आणि फ्रेश स्ट्रॉबेरी इथे मिळते.